जगातील सर्वात सोपी कुरडई म्हटलं ना तर ती आहे रव्याची. ना वाटण्याची गरज ना तळण्याची गरज, फक्त रवा भिजत घालायचा आणि कुरडई घालायची. तर इतकी सोपी पद्धत आहे ना रव्याची कुरडई करणं म्हटलं तर काहीच अवघड नाही आहे. आणि आज आहे ना मंडळी अर्धा किलोच्या प्रमाणात रव्याची कुरडई मी दाखवणार आहे. तळल्यानंतर तिप्पट चौपट फुलणाऱ्या आणि अशा पांढऱ्या शुभ्र. तर आवाज ऐकला किती कुरकुरीत. नमस्कार मंडळी, मी ज्योती. माझ्या JM रेसिपीज चॅनलवर आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा, पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर इथं आहे ना अर्धा किलोच्या प्रमाणात मी रवा कुरडई बनवते. तर रवा आहे ना शक्यतो बारीकच घ्यायचा, जाड रवा घ्यायचा नाही. आणि जरा मोठं पातेलं किंवा मोठं भांडं असं घ्यायचं. गेल्या वेळेस मी 2-2 किलोच्या कुरडया केल्या, पण ह्या वेळेस ना अर्धा किलोच्या प्रमाणात कुरडई दाखवणार आहे. त्यामुळं आहे ना अर्धा किलोच रवा घेतला आणि एक मोठं पातेलं घेऊन त्यात आहे ना असं भरपूर पाणी टाकलं. आणि काय होतं ना, रव्यात पाणी पडलं की त्याच्या गाठ्या गिठोळ्या होतात, काही ठिकाणी कोरडा रवा राहतो. तर त्याला काय करायचं ना, चमच्याने असं हलवून घ्यायचं. आणि पाण्याचं काही माप नाही आहे, फक्त रवा भरपूर असं पाण्यात भिजत ठेवायचा आपल्याला आणि चमच्याने हलवून घ्यायचा. मग काय करायचं, चमच्यानंतर आहे ना चमच्यावरती थोडं पाणी पण टाकायचं, म्हणजे चमच्याला जो काही रवा असेल ना तर तो पण त्याच्यात पडून जाईल. आणि पातेलं भरायला थोडंसं पाणी कमी ठेवलं, कारण काय होतं ना, दुसऱ्या दिवशी काय होतं ना, रवा फुगतो आणि त्यावर फेसकूट येतं, कारण आपण रवा धुतलेला नाही आहे. आणि रवा धुण्याची अजिबात गरज नाही, तरी पण आपली कुरडई पांढरी शुभ्र होणार. तर आज दुपारी भिजत ठेवलं, तर दुसऱ्या दिवशी दुपारी काढलं पातेलं. तर मी आहे ना काल 12 वाजता भिजत ठेवलं, तर आज 11 वाजता काढलं. वेळेचं काही टाईम नाही आहे, फक्त एक दिवस भिजायचं आणि दुसऱ्या दिवशी काढायचं. तर बघा ताटाला सुद्धा किती फेस आलेला आहे, कारण आपण आहे ना रवा धुतलेला नाही आहे त्यामुळं. तर आपण काल भिजत ठेवला रवा आणि आज दुसऱ्या दिवशी काढला. तर काही जरा वरचा फेस आपल्याला अगोदर चमच्याने काढून घ्यायचा. पाणी तर आपल्याला बदलायचं आहेच, पण जे कडेला पण काही फेस असतो ना, तो पूर्ण चमच्याने किंवा बोटाने काढून घ्यायचा. पातेलं आपल्याला असं निर्मळ चक करायचं आहे तो फेस काढून. तर बघा सगळा फेस मी काढून घेतला आणि कडेचं सुद्धा बोटाने पुसून घेतलं. आणि पाणीसुद्धा आपल्याला बदलायचंच आहे. तर आता आहे ना वरचं पाणी बदलायचं, फक्त आजच पाणी घाण निघल आणि उद्या स्वच्छ पाणी निघल. आणि एक टाईमच पाणी बदलायचं, 2 टाईम आपल्याला पाणी बदलायचं नाही आहे. तर बघा पाणी पूर्ण वरचं काढून घेतलं. रवा पुढं पडू द्यायचा नाही आहे. रवा जर पडायला लागला की आपल्याला पाणी बंद करायचं. आणि थोडंफार पाणी अर्धा 1 ग्लास जरी शिल्लक राहिलं, अर्धा ग्लास किंवा 1 वाटी, कारण आपला रवा अर्धा किलोच आहे ना त्यामुळं. तर बघा पूर्ण पाणी काढून घेतलं, थोडंसं पाणी शिल्लक आहे त्याच्यामध्ये. आणि आता आहे ना दुसरं पाणी आपण पुन्हा टाकून ठेवू. जितकं आपण काल पाण्याने पातेलं भरलं ना तितकंच पाणी आपण टाकून ठेवू. आता समजा त्याला आज फेस आला, पण उद्या अजिबात फेस येणार नाही, उद्या निर्मळ पाणी निघेल. तर असं भरपूर पाणी टाकून थोडंसं पातेलं भरण्यासाठी कमी आहे पाणी. तर आता पुन्हा झाकून ठेवू आणि चमच्याने हलवायची आता अजिबात गरज नाही आहे. तर झाकण लावून ठेवलं. तर आज 3रा दिवस आहे बघा मंडळी. तर बघा आपल्याला आहे ना कालच्या सारखीच प्रोसेस पुन्हा करायची. काल कसं आपण पाणी बदललं तसं आज बदलायचं. पहिल्या दिवशी आपण रवा भिजत ठेवला, दुसऱ्या दिवशी आपण पाणी बदललं, घाण निघलं जरा दुसऱ्या दिवशी. आज 3रा दिवस आहे, तर आज पण आपल्याला पाणी बदलायचं. आणि पाणी बघा किती निर्मळ निघलं, फक्त एकच दिवस घाण पाणी निघतं, पण आता पाणी बघा किती निर्मळ निघलं. पण आपली कुरडई आहे ना पांढरी शुभ्रच होणार आहे. तर तसंच आपण आहे ना पूर्ण पाणी काढून घ्यायचं. रवा पुढं यायला लागला की तिथंच आपण पाणी बंद करायचं आणि त्यात वाटीभर पाणी तरी शिल्लक आहे, काही फरक पडत नाही. पुन्हा आपल्याला नव्याने त्यात पाणी ओतायचं. आणि जसं आपण पातेलं भरायला कमी ठेवलं ना तसंच ठेवायचं. तुमच्याकडे एखादा डब्बा असेल छोटा, तर डब्यात भिजत ठेवा झाकण लावून. आणि आता पुन्हा झाकण लावून ठेवलं मी. 3रा दिवस आहे आज, तर उद्या 4था दिवस आहे. उद्या आपल्याला हटायला घ्यायचं. तर बघा मंडळी आज आहे ना 4था दिवस आहे. तर आज आपल्याला चीक हटायला घ्यायचं. आणि पाणी बघा किती पांढरे शुभ्र पाणी निघलं आणि किती स्वच्छ पाणी निघलं आहे. तर आपल्याला काय करायचं, पुन्हा तीच प्रोसेस करायची, पाणी काढून घ्यायचं फक्त, कारण आपल्याला चीक आहे ना आज हटायला घ्यायचा.
मागच्या वेळेस मी 2 किलोच्या कुरड्या केल्या होत्या रव्याच्या, तर मोठ्या डब्यात भिजत ठेवलं होतं. पण अर्धा किलो रवा असल्यामुळं मी आज पातेल्यातच भिजत ठेवला. तर आता काय करायचं, पूर्ण हळूहळू जितकं पाणी होता होईल तितकं आपल्याला पाणी काढायचं. आणि बघा, रवा पुढं यायला लागला की तिथंच मी पाणी बंद केलं. तर हा आपला चीक तयार झाला. थोडंफार पाणी जरी असलं तरी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आपल्याला. आणि आता काय करायचं ना, त्याला हालून घ्यायचं. जरा रवा आहे ना घट्ट होऊन बसतो खाली, तर त्याला काय करायचं ना, फक्त चमच्यानी हालून घ्यायचं. त्याच्या गाठ्या गिठोळ्या काही असल्या ना तर त्या फुटून जातील. तर असं चमच्यानी हालून असा आपला चीक, आपल्या इतका ह्याचा चीक तयार झाला. तर जसं आपण चीक मोजतो ना गव्हाचा, तसंच अगदी रव्याचा चीक आपल्याला सुद्धा पातेल्याने मोजून घ्यायचा. तर माझ्या लक्षात नाही आलं यापेक्षा छोटं पातेलं घ्यायला. मला वाटलं भरल याच्यामध्ये, पण थोडंसं कमी आहे, म्हणजे अर्ध्याला थोडं वर आहे. तर मी बोटाचं माप घेतलं आहे तितकं, म्हणजे 1 बोटा इतकं पातेलं, थोडं 1 बोटापेक्षा कमी पातेलं भरायला आपलं बाकी आहे. तर काय करायचं ना, आता आपण चीक मोजून घेतला आणि पुन्हा त्या चिकाच्या मोठ्या पातेल्यात आपण हा चीक वतून घेतला. आणि जो काही चीक होता ना पातेल्याला मोजलेला, तो पण मी असा हाताने स्वच्छ पुसून घेतला, कारण तो चिकच होता, त्यामुळं हाताने पुसून घेतला. आणि आता बघा, जितका चीक होता ना तितकंच पाणी मी घेतलेलं आहे. आता जितका चीक होता तितकाच पाणी आपण घेतलं. आणि आता अर्धा किलोच्या मापाने मी काय करते, एक छोटा कप घेतला आणि 2 कप भरून पाणी जास्तीचं घेते. आणि गेल्या वेळेस 2 किलोच्या कुरड्या केल्या होत्या, त्यात मी 1 ग्लास पाणी जास्तीचं घेतलं होतं. तुम्हाला अंदाज कळण्यासाठी एवढं माप सांगते मी. तर अर्धा किलो आहे, त्यामुळं मी काय केलं, छोटे 2 कप जास्तीचं पाणी घेतलं. तर ते कशाला घेतलं पुढं मी दाखवतेच तुम्हाला. तर मोजलेलं पाणी आणि अजून 2 कप घेतलेलं पाणी सगळं एकत्रित मी पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवलं. आणि मीठ टाकलं. मीठ थोडं बेताने टाका, कारण कुरडई सुकल्यानंतर मग ती खारट होती. त्यासाठी आहे ना थोडंसं कमीच टाकायचं चवीपुरतं. आणि अर्धा किलोसाठी जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना, तो पाव चमचा मी तुरटी बारीक करून घेतली. फक्त छोटा पाव चमचा तुरटी घेतलेली आहे आणि मीठ टाकलं. आता पाण्याला छान उकळी येऊन दिली. आणि आपण जे 2 कप पाणी जास्तीचं ठेवलं होतं ना, तर ते पाणी आपल्याला उकळल्यानंतर बाजूला काढून घ्यायचं आहे. तर कप बुडत नाही, त्यामुळं मी चमच्यानी कप भरून घेतला. कारण पाणी कमी आहे ना, पातेलं मोठं आहे, त्यामुळं कप काही बसत नाही. तर आपण जे पाणी 2 कप टाकलेलं होतं जास्तीचं, ते मी पाणी काढून घेतलं. गॅस बारीक केला. एका हाताने चीक ओतला आणि एका हाताने हटत गेले. तर पूर्ण चमच्याने सुद्धा चीक असा पुसून घेतला आणि भरभर हटून घ्यायचं. जास्त वेळ लावायचा नाही, कारण काय होतं ना, त्याच्यात गाठ्या तयार होतात. आणि काय होतं ना, उकळत्या पाण्यामध्ये आपण चीक टाकला ना की चीक असा भरभर म्हणजे घट्ट व्हायला लागतो. त्यामुळं काय, भरभर आपल्याला हलवण्याचं काम आहे फक्त. तुम्ही लाटणं घ्या किंवा चाटू असेल तर चाटू घ्या, पण मी आहे ना चमच्यानीच घेते, कारण मला चमच्यानी सोपं जातं लाटण्यापेक्षा. तर मी त्यासाठी चमचाच घेतला आणि असं भरभर आपल्याला हटवून घ्यायचं. आणि आता जे पाणी आपण 2 कप ठेवलं होतं ना, त्यातलं मी 1 कप पाणी पातेलं धुवायला घेतलं, कारण त्या पातेल्याला आणखीन भरपूर चीक होता. त्यामुळे आहे ना 1 कप पाणी मी वतून घेतलं पातेलं धुवून. अजून थोडं बाकी होतं, तर अजून अर्धा कप पाणी मी त्या पातेलं मी धुवून घेतलं. त्या जास्तीचं पाणी जे आपण काढलेलं होतं ना, त्यातलं पाण्याने मी चिकाचं पातेलं धुवून घेतलं. आणि किती पाणी शिल्लक राहिलं ते तुम्हाला नंतर दाखवते. पण आता आपल्याला काय करायचं आहे ना, लवकर हटून घ्यायचं आहे. त्यात गाठ्या गिठोळ्या अजिबात झाल्या नाही पाहिजे. तर आता आहे ना गॅस थोडा मध्यम केला. चीक टाकताना गॅस थोडा बारीक केला होता. आणि आता हटताना मी गॅस आहे ना मध्यम करते. मध्यम गॅसवरती चीक हटून घ्यायचा. आणि जवळजवळ 7 ते 8 मिनिटे मला चीक हटण्यासाठी लागला. गेल्या वेळेस 2 किलो होता, तर 15 ते 16 मिनटं बरोबर लागले. आणि जसा आपला चीक तयार व्हायला आला ना की असं आहे ना, तो चमच्याला असा चीक लोंबायला लागतो. तर ही सुद्धा एक म्हणजे चीक तयार झाला का हे कसं ओळखायचं, त्यातली ही पण एक पद्धत आहे. जर असा चमच्याला लोंबायला लागला ना, आपण चमचा खाली करून पुन्हा वर केला ना, असा लोंबायला लागला की मग चीक तयार झाला.
आणि अशी दुसरी एक पद्धत आहे चीक ओळखायचा, असा काचेसारखा चीक चमकायला लागतो. म्हणजे 2 पद्धती दाखवल्या मी चीक कसा ओळखायचा तयार झाला का. तर आता आहे ना चमच्याने पूर्ण काढून घ्यायचं, खरडून घ्यायचं. आजूबाजूचं पण पातेलं मी पूर्ण असं चमच्याने खरडून घेतलं. आपल्याला चीक आहे ना एका जागेवर आता पूर्ण गोळा करून घ्यायचा. तर मंडळी आपला चीक आहे ना तयार झाला. तर आता काय करायचं, ह्याला पूर्ण गोळा करून घेतला जरा पाण्याचा हात लावून, आणि त्यावर आहे ना आता 5 ते 6 मिनटं फक्त बारीक गॅसवर झाकण लावून ठेवते. म्हणजे काय होईल ना, आपली एक सुद्धा कुरडई तुटणार नाही आहे. तर अर्धा किलो चीक आहे त्यामुळं मी फक्त 5 ते 6 मिनटं ठेवले. यापेक्षा जास्त चीक असेल तर 7-8 मिनटं ठेवा. आणि वाफ काढल्यानंतर 5 ते 6 मिनटानंतर झाकण काढून मी पुन्हा खालीवर केला. तर असा लोण्यासारखा आपला चीक तयार झाला. तर आता मी गॅस बंद केलं आणि झाकण ठेवलं आहे चीक थंडा होऊ नये म्हणून. आणि आता बघा, तेव्हा मला वेळ नव्हता तर बघा अर्धा कप पाणी शिल्लक राहिलं. जे आपण 2 कप पाणी काढलं होतं ना त्यातलं अर्धा कप पाणी शिल्लक राहिलं. तर मी आता गॅस तेव्हाच बंद केला होता पाणी दाखवण्या अगोदर, आणि झाकण लावून ठेवलं होतं चीक थंडा होऊ नये म्हणून. तर आता काय आहे ना, पाण्याचा हात लावून घेतला थोडा सोऱ्याला. दोन्ही सोऱ्यांना असं खालीवर पाण्याचा हात लावून घेतला ना की कुरडई आपली छान पडते आणि तारासुद्धा आपल्या तुटत नाही. त्यासाठीच आपण वाफ दिली होती. जी वाफ दिली ना आपण चीक झाल्यानंतर, त्याच्याने काय होतं ना, कुरडईच्या तारा अजिबात तुटत नाही, कुरडई छान पडते. आणि पुन्हा पाणी लावून घ्यायचं. तर मंडळी अर्धा किलोच होतं ना, त्यामुळं मी गच्चीवर जाईपर्यंत चीक थंडा झाला असता. त्यामुळं मी काय केलं ना, घरातच फॅनच्या वारेला मी कुरडई टाकून घेतली आणि 1-2 तासांनी आहे ना नंतर मी उन्हात ठेवल्या. तर तुम्हाला 2 वेळेची टाकायची तर 2 वेळेची टाका किंवा 3 वेळेची टाका. तर मंडळी मी आहे ना 2 वेळेची कुरडई टाकली. तर अर्धा किलो रव्यामध्ये आहे ना बरोबर माझे 21 कुरडई तयार झाली. आणि गेल्या वेळेस 2 किलो केल्या ना तर 2 किलोमध्ये 82 कुरडई तयार झाली. म्हणजे बरोबर अर्धा किलोमध्ये 21 कुरडई 21 कुरडई झाली. सॉरी बरं का, अर्धा किलोत 21 कुरडई झाली. तर आता 2-3 तासानंतर आहे ना पटकन कुरडई उचलल्या पण गेली, एका बाजूनी सुकल्यासुद्धा गेली. आणि आता मी काय करणार, उन्हात वरती नेऊन ठेवणार आहे कुरडई. तर बघा फॅनच्या हवेला सुद्धा छान कुरडई म्हणजे सुकते. त्याच्यानंतर मी 2 दिवस कडकडीत ऊन दाखवून आणलं. आपल्याला वर्षभर कुरड्या ठेवायच्या म्हटल्या तर बघा कुरडई किती पांढरी शुभ्र झाली आणि एकसुद्धा कुरडई आपली तुटलेली नाही. मंडळी, रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तेलात टाकल्यानंतर बघा दुप्पट तिप्पट फुलणारी. तर रव्याची कुरडई म्हटलं ना मंडळी, तर मला खूप आनंद वाटतो. रव्याची कुरडई बनवण्यासाठी मला खूप आवडतं. आणि शिवाय काय आहे ना, जशी गव्हाची चव असती ना तशीच अगदी रव्याची सुद्धा चव असती. त्यामुळे आहे ना सोपी जाती रव्याची कुरडई करण्यासाठी. गव्हाची थोडी अवघड वाटते, त्याला भिजत ठेवा, पुन्हा त्याला मिक्सरला बारीक करा किंवा मग पाट्यावर बारीक करा, परत त्याला गाळणीने गाळून घ्या. तर रव्याची कुरडई आहे ना, जगातील जी कुरडई सोपी असेल ना ती म्हणजे रव्याची कुरडई. आणि आवाज ऐकलाच असेल ना किती कुरकुरीत आहे. तर बघा मंडळी, रव्याची कुरडई व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.